उपाशी आहेत का, तुम्ही काही खाणार आहेत का, चांगलं वाटलं शेतकऱ्याच्या पाठीमागं कोणतरी आहे. आम्ही आत्महत्या करून मेल्यापेक्षा आमच्या शेतकऱ्यांचे जे काही अवयव आहेत ते सरकारला विकण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. आमची चुकी तरी काय? आज आम्हाला रब्बीचं जे काय आमचं वाशिम, हिंगोलीसह इतर जिल्ह्यातलं कालचं अवकाळी पावसामुळे आमचं सगळे पीक उद्ध्वस्त झाले. त्यामध्ये तूर असू द्या, हरभरा असू द्या, आमचे गहू असू द्या. आज आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आहे. आत्महत्या करून मेल्यापेक्षा मग आम्ही असे अवयव विकण्यासाठी या ठिकाणी आलो आणि आम्हाला जबरदस्ती करण्याचं या ठिकाणी असा प्रयत्न होत आहे. माझं नाव गजानन कावरखे. नमस्कार, माझं नाव नामदेव पतंगे. खऱ्या अर्थानं उद्धवजी साहेबांनी जी कर्जमाफी दिली होती, माझी कर्जमाफी उद्धव साहेबांच्या याच्यामध्ये झाली होती. कर्जमाफी झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी मी 2 लाख रुपये कर्ज काढलं. आता या 2 लाख रुपये कर्ज काढल्याच्या नंतर या 2 लाखाचे आज माझ्यावर 3,25,000 रुपये एवढं कर्ज झालं. बँकांनी काय केलं? बँकांनी आता या दुष्काळामुळे आम्हाला पिकं झाले नाहीत. त्यामुळं आम्ही जे कर्ज काढलं, बँकांनी काय केलं? त्याला 11% व्याज. आता सरकारने सांगितलं होतं, म्हणजे आमच्यापर्यंत माहिती मिळाली किंवा सरकार म्हणते की 3 लाखापर्यंत आम्ही बिनव्याजी कर्ज देऊ. पण आता सध्या आमचे खाते थकीत झालेत आणि या खात्याला 11-12% व्याज, म्हणजे एवढं व्याज खाजगी फायनान्सचं पण नाही. दुसरी गोष्ट, आज गावागावामध्ये खाजगी फायनान्सचा एवढा त्रास झाला की आमचे बहुतांश शेतकऱ्यांचे घरं हे खाजगी फायनान्सकडे गहाण आहेत. त्याच्यानंतर आमच्यावर जो बँकेच्या कर्जाचा बोजा चढला, तो बोजा एवढा मोठा झालाय की त्याचं ओझं आम्हाला, म्हणजे आमच्या सातबाऱ्याला, आमच्या शेतीला किंवा आमच्या घराला, आमच्या मुलाबाळांना सहन करणं म्हणजे कठीण झालेलं आहे. या अनुषंगानं आम्ही 10 शेतकरी होतो. खऱ्या अर्थानं आम्ही आत्महत्येचा निर्णय घेतला होता. पण मग कुठेतरी विचार आला की कोणीतरी आपली दखल घेईल, म्हणून आम्ही आत्महत्या न करता आमचे जे अवयव आहेत, आमचं घर खाजगी फायनान्सकडे गहाण आहे, आमच्या बँकेचा आमच्यावर बोजा आहे, मग आम्ही आमचं कर्ज परतफेड करायचं कसं? सरकारनं कर्जमाफी, म्हणजे सरकारकडून अपेक्षा आहे, या अनुषंगानं आम्ही या मुंबईमध्ये आलो. पण मुंबईमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो, 4 दिवस झाले आम्ही या ठिकाणी उपाशी आहोत. 4 दिवसामध्ये साध्या तलाठ्याचाही आम्हाला फोन आला नाही की बाबा रे तुम्ही या आणि आमच्यासोबत चर्चा करा. आणि काल ज्या ठिकाणी 4 दिवस सरकारच्या कोणीही प्रतिनिधीने आम्हाला न विचारल्याच्या नंतर आम्ही अपेक्षा ठेवली की कुठंतरी विरोधी पक्ष नेते म्हणजे उद्धव साहेबांच्या घरी आलो. आम्हाला त्यांनी सहकार्य केलं, म्हणजे त्यांचे जे काही सहकारी होते ते भेटले, त्यांनी आम्हाला धीर दिला. त्याच्यानंतर आमच्या दादाने आम्हाला धीर दिला आणि त्या ठिकाणी आल्याच्या नंतर इथून ज्यावेळेस बाहेर पडलो, आम्हाला सरकारकडून अपेक्षा होती किमान सरकार आता तरी चर्चा करेल. पण या सरकारने दडपशाही केली. आणि तुम्हाला तुमच्या माध्यमातून सांगतो की जोपर्यंत आमचं कर्ज माफ होणार नाही, आमचे जीव गेले तर हरकत नाही, पण आम्ही मुंबई सोडणार नाही. यांचा पीक विमा नाही, यांचं दुष्काळी अनुदान नाही, यांच्या जाचकाठी यांनी कर्जमाफी केली. आम्ही यातल्या जवळपास 75% शेतकरी या फडणवीस साहेबांच्या कर्जमाफीमध्ये आम्ही पात्र झालो नाही. उद्धव साहेबांच्या कर्जमाफीमध्ये आम्ही पात्र झालो, पण त्याच्यानंतर जे आमच्यावर कर्जाचा डोंगर वाढत गेला, हे सरकार दखल घ्यायला तयार नाही. सरकारला माझी विनंती आहे की आता तरी, आणि महाराष्ट्रामध्ये जर तुमच्या माध्यमातून कोणी पाहत असेल तर आमचं तुम्ही कर्ज माफ केलं पाहिजे, अन्यथा आम्ही मुंबई सोडणार नाही. आमचे जीव गेले तर काही हरकत नाही. तुम्हाला पीक विमा कंपनीने गेल्या वर्षी किती रक्कम दिली ती पण जरा सांगा. आणि सरकारने जे काही 13,500 रुपये 2 हेक्टरला जाहीर केले होते, त्याच्यापैकी किती मिळाले ते सांगा. हे बघा, गेल्या वर्षी सरकारने, आता गेल्या वर्षी आम्हाला ICCI लोंबार्ड नावाची एक कंपनी होती. या ICCI लोंबार्डने काय केलं, आम्ही म्हणजे बरेचसे शेतकरी तिथं कृषी कार्यालयामध्ये गेलो. गेल्याच्या नंतर यांनी आम्हाला 1000, 2000, 500, 300, एका शेतकऱ्याला 1 रुपया विमा आला, 1 रुपया 2 रुपये विमा आला. आणि यांनी काय केलं, यांनी जे 13,600 रुपये म्हणजे जाहीर केले होते, ते माझे सहकारी तुम्हाला सांगतील काय झालं 13,600. मागच्या वर्षी काय झालं, यांनी 3 हेक्टरची मर्यादा ठेवली, 13,600 रुपये जाहीर केले. म्हणजे 3 हेक्टरला ऍक्च्युली 13,39 आणि ते 40,800 रुपये शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे होते. परंतु आमच्या भागामध्ये बऱ्यापैकी शेतकऱ्यांना 2,000, 3,000, 5,000, म्हणजे सांगायचं एक, करायचं एक, बोलाचा भात आणि बोलाचीच कडी. शेतकऱ्यांना गृहीत धरण्याचं काम हे सरकार करत आहे. आज आमच्या कोरोना काळामध्ये काही शेतकरी मरण पावले. आता बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये
शेतकऱ्यांना कोरोना काळात मृत्युमुखी पडल्याच्या नंतर निदान त्यांना न्याय तरी मिळाला पाहिजेत, मरणोत्तर तरी त्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजेत, असेही आमचे शेतकरी आहेत. साहेबांना आम्हाला कर्जमाफी, उद्धव साहेबाच्या काळामध्ये जी कर्जमाफी झाली होती त्याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे जीव वाचले. आणि आता लगातार 3 वर्ष झाले कधी आम्हाला पावसाचा खंड पडतो. मागच्या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळं आमचं सगळं सोयाबीन कापूस गेला, त्याच्यामुळं आम्ही कर्जबाजारी झालो. आम्ही इकडं आल्यामुळं आमचा निर्णय घेतल्यामुळं आमच्या कुटुंबाने 3-3 वर्षाचे लेकरं त्यानेही आणि आमच्या पत्न्यानेही सुद्धा निर्णय घेतला, आमचेही अवयव घ्या परंतु आमच्या घरधन्यांना तुम्ही वापस आणा, नसता त्यांचे तुम्ही कर्जाचं तरी नियोजन करा, असा निर्णय आमच्या लेकरा बाळाने तिकडे गावाकडे घेतलेला आहे. तुम्ही दाखवताय ना रे, हे दाखवताय ना. हे वाशिमचे शेतकरी आहेत. मला साहेबांमुळे उद्धव साहेबांनी कर्जमाफी केली. आता तुम्हाला काय त्रास? पीक विमा नाही, पीक विमा मिळत नाही. आमचे जे खासदार येतात कोणत्याही प्रकारची मदत करत नाही, कारण हे शिंदे सरकारचे सरकार असल्यामुळे वाशिमला कोणतीही मदत मिळत नाही असं आम्ही सांगतो. ठीक आहे, आता तिथूनच बोला. ठीक आहे. आज खरं म्हणजे काय आपली प्रेस कॉन्फरन्स ठरलेली नव्हती, पण काल हे शेतकरी मातोश्रीवरती येऊन गेले. त्यांना खासदार विनायक राऊत भेटले आणि त्याच्यानंतर त्यांना आपण आपल्या विरोधी पक्षनेत्यांकडे पाठवलं होतं की तिकडनं संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी. अचानक मला टीव्हीवरती पण बातमी दिसली आणि कानावरती आलं की या सर्व शेतकऱ्यांना अटक करण्यात आली. मग अरविंद सावंत आहेत, संतोष शिंदे आमचे विभाग प्रमुख आहेत, त्यांना मी सांगितले बाबा हे शोधा कुठे गेले, कारण कोणालाच काय कळत नव्हतं. मग नंतर माहिती मिळाली की आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये. यांचा गुन्हा काय होता, काय म्हणून यांना पोलिसांनी अटक केली. आज जी काही परिस्थिती या शेतकऱ्यांनी सांगितली, आज परत ते मला भेटायला आले आणि त्यांच्यासोबत तुम्ही सुद्धा आलात म्हणून आपण आज भेटतो, नाहीतरी काही ठरवलेली प्रेस कॉन्फरन्स नाही. ही आजच्या शेतकऱ्याची खरी परिस्थिती आहे. मी गेल्या आठवड्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली होती, कारण त्यावेळेला अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली होती. आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्यामध्ये नव्हते आणि मी बोलताना बोलून गेलो की स्वतःच्या राज्यातले शेतकरी त्यांची घरं उद्ध्वस्त असताना दुसऱ्याच्या घरात, मी आता आणखीन एक शब्द वापरतो, दुसऱ्याच्या घरात दुसऱ्याची धुणी भांडी करायला जाणारी लोक हे राज्यकारभार करायला नालायक आहेत. आता तो शब्द त्यांना थोडासा लागला, त्याच्यावरनं काय करायचं ते करतील. पण मग मी आज तुम्हाला सगळ्यांना विचारतो, माझ्या जनतेला विचारतो की ह्या शेतकऱ्यांनी आता स्वतःचे अवयव विकण्यापर्यंत यांची परिस्थिती आली, मानसिकता आली, तर अशा सरकारला मग बोलायचं तरी काय, कोणत्या शब्दात त्यांचं बोलायचं, त्यांचं गुणगान करायचं. गेल्या काही दिवसामध्ये म्हणजे 2-3 दिवसात स्वतः विनायक राऊत पण शेतकऱ्यांच्या बांधावर गेलेत, अंबादास दानवे गेलेले आहेत, काल सुषमाताई अंधारे आणि सगळीकडेच, मग माझ्या बुलढाण्यातले जिल्हा प्रमुख असतील, सगळीकडेच मोर्चे निघतायत आणि जिल्हाधिकारी जे आहेत त्यांना विचारणा पण होते. आज मी माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हा प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना सांगतोय की जिथे जिथे हे सगळं संकट आहे आणि शेतकरी संकटात आहे, तिथल्या सर्व कलेक्टर ऑफिसवरती मोठे मोर्चे घेऊन जा आणि त्यांना विचारा की तुम्ही काल परवाचे तर पंचनामे सोडा, आधीची जे काय अतिवृष्टी झाली त्याच्या आधीचा दुष्काळ होता त्याचे पंचनामे कधी केलेत का, आणि नुकसान भरपाई कधी मिळणार आहे आणि किती मिळणार आहे. पीक विमा योजनेची जी एक योजना आहे, पीक विमा योजना, ही प्रधानमंत्री फसल विमा योजना अशी आहे. हा मोठा घोटाळा आहे का अशी आता मला एक शंका यायला लागलेली आहे. कारण 1 रुपयामध्ये पीक विमा मिळणार म्हणून साधारणतः सरासरी 90 लाखाच्या आसपास जे शेतकरी पीक विमा घ्यायचे, ती संख्या यावेळेला 2.25 कोटीच्या घरात गेली. आणि शेतकऱ्याच्या हिश्श्यापायी राज्य सरकारने जवळपास 8,000 कोटी या पीक विम्यांच्या बोडक्यावरती घातलेले आहेत. आणि एवढं करून आज जर बघाल तर विमा कंपन्यांचे ऑफिसेस बंद आहेत, त्यांच्याकडे कोणी फोन घेत नाहीत.
कोणी कोणाला दाद देत नाही, ना सरकारचं ते ऐकतायत ना शेतकऱ्यांना ते सामोरं जात आहेत. मग हा पैसा त्या कंपन्यांच्या माध्यमातून कोणाच्या खिशात गेला त्याचा शोध घ्यायला पाहिजे. कारण हा पैसा सुद्धा हा करदात्यांचा पैसा आहे, राज्याच्या जनतेचा पैसा आहे. शेतकऱ्याला 1 रुपयात तुम्ही पीक विमा दिलात, कुठे गेला तो? त्यांना किती मिळाला पाहिजे होता, त्याच्या बदल्यामध्ये त्यांना कितीचे चेक मिळत आहेत. आणि आता यांच्या डोक्यावरती जे काही कर्ज चढतंय, मी मुख्यमंत्री झालो तेव्हा नागपूरचं एकमेव अधिवेशन मी मुख्यमंत्री असताना झालेलं, त्याच अधिवेशनात मी साधारणतः 2 लाखापर्यंतच्या पीक कर्जाची कर्जमुक्ती केली होती. आणि तुम्ही साक्ष आहात ती कर्जमुक्ती मिळाली की नाही. आता परत त्यांच्यावरती कर्ज वाढलेलं आहे. मला असं वाटतं की आता नुकसान भरपाई वगैरे हा पंचनाम्याचा खेळ थांबवा. एक तर सरसकट नुकसान भरपाई द्या, आणि नाही तर मग सरळ पुन्हा एकदा कर्जमुक्ती द्या. ज्या पद्धतीने ज्या यंत्रणेमार्फत मी कर्जमुक्ती यांची करून दाखवली होती तीच पद्धत अवलंबवा, आणि येत्या 2-5 महिन्यामध्ये या सगळ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून टाका. ही आमची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. कारण होतंय असं की 1 जानेवारीच्या नंतर फेब्रुवारीच्या सुमारास लोकसभेची वेळ लागतील. मग त्याच्यामध्ये आचारसंहिता सुरू होईल. आचारसंहिता झाली, एकदा लागली का सगळे दिल्लीतले लोक, देशभरातले जगभरातले भाजपची लोक इकडे येतील आणि वाटेल ती तुम्हाला आश्वासनं देतील. आजच वृत्तपत्रात बातमी आहे की 5 राज्यांच्या निवडणुकीच्या दरम्यान गॅस सिलेंडरचे जे दर कमी केले होते ते मतदान झाल्या परत वाढले. म्हणजे हा एवढा खोटारडेपणा यापूर्वी या देशात कधी झालेला नव्हता. एवढा खोटारडेपणा कधी झालेला नव्हता. या सरकारचं करायचं तरी काय, हा प्रश्न आता सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. आणि मी आपण आलेल्या आपल्या भेटीच्या निमित्ताने हात जोडून माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला विनंती करतो की आता तुम्ही सगळ्याच्या पलीकडे जाऊन शेतकरी म्हणून एकत्र उभे राहा. आणि शेतकऱ्याची ताकद, अन्नदात्याची ताकद काय असते. आज 4 दिवस अन्नदात्याला उपाशी फिरण्याची वेळ येते, पण हा अन्नदाता आहे म्हणून आपण अन्न खाऊ शकतो. ही जाणीव ज्या राज्यकर्त्यांना नसेल त्याला अन्नदात्याची ताकद ही दाखवण्याची वेळ आलेली आहे. आणि ती ताकद दाखवण्यासाठी शिवसेना पूर्ण ताकदीने तुमच्यासोबत आहे. फक्त हात जोडून तुम्हाला एकच विनंती करतो, कुठलाही अविचार करू नका. आत्महत्येचा तर विचार करू नका. कारण तुम्ही जसे माझ्या समोर बसले तसे असंख्य शेतकरी राज्यामध्ये आहेत. तुम्ही तुमच्या घराचे आधार आहात. एकतर हे सरकार तुम्ही किती टाव फोडला तरी ऐकायला तयार नाही. तुम्ही जर का अविचार केलात आणि आत्महत्या केली तर तुमच्या मागे तुमच्या कुटुंबाला कोण विचारणार? तुमचे आई वडील आहेत, पत्नी असणार, मुलं असणार, भाऊ बहीण असेल, त्यांच्या मागे कोण उभं राहील? त्याच्यामुळे तो अविचार करू नका. अवयव विकायचा विचार करायचा नाही. नाही, त्याच्यासाठी आपण शिवसेना तुमच्या सोबत राहील, ते करू आपण. पण पहिला अवयव विकण्याचा विचार करू नका. कारण हे सरकार सगळंच विकतंय. त्याच्यात तुम्ही अवयव विकले तर त्यांना नको आहे का? हे सगळं उद्योगधंदे विकतायत, कंपनी विकतायत, सगळंच विकणारे सरकार आहे. सगळेच त्यांनी विकायला काढले. त्याच्यात शेतकरी जर का स्वतःहून विकत असेल तर त्यांना काय? त्याच्यामुळे तुमच्या भावनांची, तुमच्या दुःखाशी मी सहमत आहे, पण दुःखामध्ये खचून जाऊ नका. मी तुमच्या सोबत आहे. त्याच्यामुळे तुम्ही तो विचार करू नका, अविचार अजिबात करू नका. आणि हीच विनंती करतोय. मला प्रसारमाध्यमांना हात जोडून विनंती आहे की याच्यात माझं स्वतःचं म्हणून मी काय तुमच्याशी आज बोलत नाही. ह्या माझ्या म्हणजे आपल्या अन्नदात्याची व्यथा ही तुमच्या माध्यमातून जनतेसमोर आणावी अशी मी तुमच्या सगळ्यांना विनंती करतोय. अगदी तुमच्या चॅनल हेडना सुद्धा विनंती करतोय की कृपा करून याच्यात काटछाट न करता ही बातमी जशीच्या तशी आपलं एक कर्तव्य म्हणून जनतेपर्यंत पोहोचवा. धन्यवाद सगळ्यांना. तो जय हिंद, जय महाराष्ट्र. नाही, करावी लागणार. कारण मी कर्जमुक्ती यांना केली होती. त्याच्यानंतर अगदी आता हिंगोलीमध्ये वगैरे नसेल पण किनारपट्टीवरती निसर्ग वादळ आलेलं ते आलं होतं. काही काळात तुमच्याकडे अतिवृष्टी पण झाली होती. SDRF निकष त्याच्यात वाढ करून आम्ही मदत केलेली आहे. आता सुद्धा निकष बदलले असं ऐकतोय, पण आम्ही जी काय मदत केली होती ती मदत ही आजपर्यंत त्यांना झाली नाही. ती झाली असती तर यांच्या डोक्यावरती कर्जाचा डोंगर उभा नसता राहिला. 2-3 वर्षापासून पावसाचा खंड काही जास्त तो घोटाळा आहे. हा घोटाळा आहे. प्रधानमंत्री फसल विमा योजना हा घोटाळा आहे असं आता मला वाटते. कारण 1 रुपयात विमा काढण्याची एक लालूच दाखवली. त्याच्यामुळे साधारणतः 90 लाखाच्या आसपास जे शेतकरी विमा घ्यायचे ते आता 2.25 कोटीच्या घरात गेलेली आहे. आणि त्याच्यासाठी त्यांच्या हिश्श्याची 8,000 कोटी रुपये साधारणतः ही राज्य सरकारने भरले. मग ती रक्कम कोणाच्या खिशात गेली याचा शोध घ्यायला पाहिजे. जर पारदर्शकता असेल
तर ही पारदर्शकता ह्या विम्याचे पैसे गेले कुठे? कारण संकटात असताना जर का विमा कंपन्या यांना दारं बंद करत असतील, मग हा पैसा ह्या कंपन्या करतात काय? त्याचं कोणाकडे पोहोचवतात हा पैसा? मागच्या आठवड्यात मी अवकाळी पावसाच्या संदर्भात नुकसान भरपाई संदर्भात पत्रकार परिषद घेतली, परंतु मूळ मुद्दा बाजूला ठेवून तिने नालायक या शब्दावरून नाही, तो त्यांना बरोबर लागलेला आहे आणि म्हणून मी आता त्याच्यात जात नाही. हा शब्द या शेतकऱ्यांनी त्यांना काय बोलायचं ते शेतकरी ठरवतील. मला आता या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या.